एक धाव कंप्लीट केली जाते. धावसंख्या 9. शेवटचा चेंडू असेल या षटकातील सामना करतो आता मात्र बाळी. यापुढील मॅच असेल NP ए सेकंड राऊंडची लढत असेल आणि मुरबाड सचिनजी चोरगे सरांचा संघ. पुढील चेंडू पाहूया. हा चेंडू यॉर्कर होता. परफेक्ट मिडल ऑफ केला. चेंडूला खोदून काढला. चेंडू जातोय धर्मवीर चषक मधील चौकार येतोय. ना उसका ना मेरा अब हो गए 13. पहिल्या षटकाच्या अखेरीस धावा पाहायला गेल्या आपण या ठिकाणी पाहतोय. नीरज स्पोर्ट्स आसनगाव संघाच्या धावसंख्या 13 च्या मात्र प्रगती होतावं लागल्या. एक षटकाच्या अखेरीस एक गडी बाद 13 धावा. पुढील गोलंदाज पॉवर प्लेचं षटक टाकण्यासाठी गोलंदाज ट्रॅकवर आपण गोलंदाज पाहत आहोत. संकेत आता पहिला संकेताने टाकलं मुगावचा संकेत होता. आता संकेत दिनकर येतो खातिवली गावचा हा गोलंदाज. खातिवलीचा हा संकेत आपल्याला पाहायला मिळेल. गोलंदाजीसाठी सज्ज झाला पण या ठिकाणी स्ट्राईकला फलंदाज पाहतोय. 40+ खेळाडू आहे. सातत्याने क्रिकेट आपल्या संघासाठी भरपूर वर्ष क्रिकेट खेळला हिव गावासाठी. त्यानंतर कुठेतरी नीरज स्पोर्ट्स संघाचा कर्णधार म्हणून त्याची उपमा लागते. पुढचा चेंडू कव्हरला मारायचा होता. ऑफ साईडच्या दिशेने चेंडू काढायचा होता. बॅटच्या टप्प्यामध्ये आला नाही. हा चेंडू संकेताचा पहिला चेंडू निर्धाव पाहायला मिळतोय. संकेताचा पहिला चेंडू निर्धाव पाहायला मिळतो. षटक क्रमांक 2 आपण पाहतो. संकेतच्या माध्यमातून टाकलं जात आहे. एक नावाजलेला गोलंदाज आहे. पुढील चेंडू पाहूया. पुढील चेंडू लोवर फुल चेंडू थोडासा सफल झाला. चेंडूला बॅटच्या मिडल ऑफ केला. चेंडू फेकून दिला. 4 धावांसाठी दसरथच्या बॅटीतून चौकार येतोय. या ठिकाणी क्रिकेटचा दांडगा अनुभव असलेला क्रिकेटमधून निवृत्ती घेतली पण क्रिकेटची आवड ज्या खेळाडूला आहे ज्याला क्रिकेटचा छंद असा बोरशिती गावाचा हा मकरंद त्याचं सुद्धा आगमन होतोय. त्याचं हार्दिक स्वागत आहे. पुन्हा एकदा अक्रॉस द लाईन फटका सुरेख आहे. कामी नडगाव येथे झालेल्या मॅच मध्ये मॅन ऑफ द सिरीज घेण्याचा विक्रम केला आणि आज मी धर्मवीर चषक मध्ये आपल्या संघासाठी बॅक टू बॅकचे दुसरा चौकार पाहायला भेटतोय. दशरथ हिवगावचा हा खेळाडू कुठेतरी पंचाची भूमिका सातत्याने पार पाडतोय. गावातील खेळाडू म्हणतात दशरथ दादा तुला आपल्या गावाच्या संघासाठी खेळायचे आणि तो त्या ठिकाणी संघासाठी खेळला लढला आणि लढता लढता त्याने मॅन ऑफ द सिरीजचा किताब घेतला. या ठिकाणी 2 चौकार त्याच्या बॅटीतून आलेत आणि एक बाईट सुद्धा पाहिली त्यांच्या संघाच्या कॅप्टन कडून पाहिली. अमोल होता कॅप्टन. त्या ठिकाणी म्हटला का राजकारण तुम्ही वेगळं करा आणि गावाचं राजकारण नका करू. क्रिकेट गावासाठी केला आणि गावासाठी खेळत असताना संघाला मात्र विजय प्राप्त करून दिला होता. पुढील चेंडू ऑफ साइडच्या दिशेने वेट अँड वॉच थांबला. चेंडूला येऊन दिलं आणि चेंडूला फेकून दिलाय ऑफ साइडच्या दिशेने. स्लोवर गतीचा चेंडू होता. शेवटच्या मोमेंट पर्यंत पाहिला. चेंडूला येऊन दिला आणि चेंडूला 4 धावांची मोहर लावली. धाव संख्या 25 धावाच्या मात्र प्रगती पथावर पाहतोय. पहा मित्रांनो कोणी म्हणणार नाही कोणी सांगणार नाही का हा दशरथ 40+ 40च्या प्लस खेळाडू आहे कारण की चेंडूला बघा शेवटच्या मोमेंट पर्यंत आपल्या डोळ्याने पाहतोय. बॅटच्या फ्लो मध्ये येऊन देतोय. मनगटाच्या साहाय्याने फटके सजवतोय. हरिओम मित्रमंडळाची धर्मवीर चषक मध्ये लगातार 3 चौकार मारण्याचा विक्रम दशरथ याने केलाय. पुढचा चेंडू पुन्हा एकदा काढायचा. चेंडू मात्र खूपच सुरेख फटका सजवला. ऑफसाईडला काढायचा होता चेंडू. त्याच दिशेला चेंडू मारला पण त्या ठिकाणी खेळाडू आहे ना खेळाडू या ठिकाणी मेजर आपल्याला पाहायला भेटतात आणि मेजर यांनी चेंडू अडवला. 1च धाव. मेजर विकास शहापूर तालुक्याचा एक बॉडी बिल्डर आपल्याला पाहायला मिळतो. धावा पाहायला गेला प्रगती पथावर 5 चेंडू टाकून झाले. 5 चेंडू मध्ये या ठिकाणी धावा 2 षटक चालू आहेत. 2 षटकातील आता शेवटचा चेंडू दुसऱ्या षटकातील 26 धावा. पुढील चेंडू
हा चेंडू फिंगर रोल केले होते गोलंदाजाने, बॅक ऑफ द हँड चेंडू टाकायचा होता. हा चेंडू जातोय वाईट +1, एकूण 2 धावा. 2 धावांनी संघाची धावसंख्या 28 या अंकीवर पोहोचले. शेवटचा चेंडू असेल. आरू स्कोररच्या भूमिकेमध्ये पाहतो दोन्ही भाऊ या हरिओम मित्रमंडळ आयोजित धर्मवीर चषक मध्ये आदी आणि आरू यांची भूमिका खूपच सुरेख आहे. सकाळी उठतात आणि या ठिकाणी जेव्हा पहिली मॅच चालू होतं ना त्या या ठिकाणी येऊन स्कोररची भूमिका पार पडतात पूर्ण नाईट. आणि या ठिकाणी काय चेंडू टाकला जातो आहे, फर्निचर डिस्ट्रॉय केले जातात, दांड्या वाकवल्यात आणि कोणाच्या तर बालियाला परफेक्ट यॉर्कर चेंडू. सातत्याने 2 व्यक्तिमत्वांना क्रिकेटमध्ये गुरु मानला जातो आहे, सचिन रमेश तेंडुलकर सर आणि परफेक्ट यॉर्कर. हे 2 चेंडू पहा मित्रांनो, या ठिकाणी युट्यूबवर सुद्धा दाखवलं जातं रिप्लाय कसा चेंडू रिलीज केला, कुठे चेंडू रिलीज झाला, परफेक्ट यॉर्कर चेंडू आणि यॉर्कर चेंडू कसा यष्ट्यांवर आदळला हे पूर्ण दृश्य दाखवलं जात आहे. फलंदाज बाद होते बाली मात्र फलंदाज विकेटचं पतन. पुढील फलंदाज हा संगावगावचा शहापूर तालुक्याचा एक स्फोटक फलंदाज ज्याचं सातत्याने नाव घेतलं जात आहे असा कॅन्डी. या ठिकाणी पंचांच्या भूमिकेमध्ये पाहायला गेलं तर भरपूर वर्ष ज्याने टेनिस क्रिकेट जगत असेल, अनेक खेळाडूंना घडवण्याचं काम केलं असे खेळाडू मुन्ना पठाण सर सुद्धा या ठिकाणी उपस्थित होते, त्यांचं सुद्धा हार्दिक अभिनंदन आहे. जशी जशी स्पर्धा अंतिम टप्प्यावर पोहोचेल तसे तशी मान्यवरांची मादी या ठिकाणी येणार आहे. NP स्पोर्ट्स ए विपक्ष चोरगे सचिन सरांचा मुरबाड संघ. चला या ठिकाणी गोलंदाजी ट्रॅकवर तिसरं षटक टाकण्यासाठी फिरकीचा जादूगर सौरभ गोतरने. पहा मित्रांनो, या खेळाडूचं विश्लेषण करायचं गेलं तर हा खेळाडू आहे ना NP-B साठी नव्हे तर NP-A साठी हा खेळाडू आहे ना सर्वप्रथम फिल्डिंग असो, 12 प्रतिनिधी असो, सर्व कामं करण्यामध्ये माहीर असायचा, पण कुठेतरी त्याने त्याच्या खिलाडू वृत्ती दाखवली, त्याच्या गोलंदाजीमध्ये कुठेतरी खूपच सुरेख कामगिरी करत असताना संघासाठी हा संघामध्ये जागा मिळवली आणि आता गोलंदाजीच्या भूमिकेमध्ये तुकाराम आपण स्टेज जवळ यायचे. तुकाराम प्रॅक्टिसमॅन परफेक्ट म्हणलं जातं ना, त्याच प्रकारे प्रॅक्टिस करून आतापर्यंत संघामध्ये संधी मिळाली आणि पहिला चेंडू उडवलाय. या ठिकाणी पाहायला गेला तर फटका फसला, दर्शन गालामध्ये असला, कारण की धक्का या ठिकाणी दसऱ्याच्या रूपाने बसला आणि गोलंदाज त्याची मी बात करत होतो, त्याच्याबद्दल बोलत होतो, तो खेळाडू या ठिकाणी विकेट घेतोय. नक्कीच मित्रांनो, मूर्ती लहान कीर्तिमान आहे. संघामध्ये कुठेतरी जागा मिळत नव्हती, आज संघामध्ये मला जागा मिळाली आणि संघामध्ये जागा मिळाल्यानंतर मला सोनं करायचं आणि ते एकत्र केलं जाते. पुढील फलंदाज मॅनफॉर्म आल्लेनी गाव त्याचा आल्लेनी आज सलाम शेख मैदानामध्ये पाहायला मिळतोय. नीरज स्पोर्ट्स संघामध्ये सातत्याने या खेळाडूला सुद्धा मी पाहिलेलं आहे. चांगला क्रिकेट त्या खेळाडूचा राहिला, एक अष्टपैलू खेळाडूच्या यादीमधील हा खेळाडू आहे. धाव संख्या 28 धावा, 28 व लागलेला धक्का क्रमांक दुसरा आपण पाहत आहोत. अठ्ठावीस धावावर गडी बाद होतो. षटक क्रमांक दुसरं कंप्लीट झालं. तिसरं षटक टाकण्यासाठी याला पहिल्या चेंडूवर विकेट घेतले. पुढचा चेंडू पाहूया. आता मात्र लवर फुल चेंडू ऑफसाईडच्या दिशेने फटका सुरेख आहे. क्षेत्ररक्षक आहे, चेंडूपर्यंत चेंडू अडवतोय आणि त्या चेंडूवर फक्त आणि फक्त एकच धाव घेतली जाते. फुलटो चेंडू म्हणजे लॉलीपॉप चेंडू असं म्हणलं जातं आणि त्या चेंडूला कुठे मारावं, सलाम याने मात्र क्षेत्र ऑफसाईडचं निवडलं होतं. त्या ठिकाणी संकेत होता, संकेतने अडवला बॉल, फक्त आणि फक्त एकच धाव दिली जाते. धाव संख्या 29 धावाच्या मात्र प्रगतीपथावर पाहायला मिळाल्या. षटक क्रमांक आपण तिसरं पाहतोय. गोलंदाजीच्या मार्कवर गोलंदाज संकेत सौरभ आहे. पाहायला गेलं तर तिन्ही गोलंदाज आहेत ना यशने स्टार्ट झालं. हा चेंडू पुन्हा एकदा खूपच दूर ठेवला फलंदाजाच्या पासून, पण त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक गेला, चेंडू अडवतो, चेंडू फेकी होईल आणि चेंडू फेकी झाले. तत्पुरता एक गाव पूर्ण दुसरी धावेची पूर्तता आणि दुसरी सुद्धा कंप्लीट.
जिथे 1 होती तिथे 2 मध्ये कन्वर्ट गेल्या आणि 2 धावा पुढे सरसबल्या गेल्या. गोलंदाजी पाहायला गेले ना आतापर्यंत चांगली गोलंदाजी त्याने गेलं. पुढील चेंडू कॅन्डीसाठी. हा चेंडू पुन्हा एकदा बॅक ऑफ द हँड होता. पाहिला चेंडूला हेरलं आणि चेंडूला फेकून दिला. धर्मवीर चषक मधला भगव्याच्या पट्टीला सलामी देणारा हा 6 धावांसाठी षटकार येतो. षटकाराने संघाची धावसंख्या 6 ने वाढले. धावसंख्या 37 धावा पाहायला मिळतात. आणि मी म्हटलो गेलो होतं का हा शहापूर तालुक्यातील एक सिक्सर किंग म्हणून खेळाडू आहे. त्याला सातत्याने ओळखलं जातं आसनगाव गावचा कॅन्डी. एक आसनोली गावचा सिक्सर किंग मयूर दिनकर, तसाच हा सिक्सर किंग आपल्याला पाहायला भेटतो कॅन्डी. पुढचा चेंडू पाहतच राहिला चेंडू पर्यंत. हा चेंडू जास्तीच वळण घेतो. व्हाईट चेंडू पाहायला मिळतोय. 38 धावा प्रगतीपथावर. NP स्पोर्ट्स ए आणि सचिन चोरगे सरांचा संघ म्हणजे मुरबाड संघ. चला टॉस सोडवण्यासाठी आपण लगेच तयार राहायचे आणि यायचे दोन्ही कर्णधारांनी. पुढील चेंडू पुन्हा एकदा. आता हा चेंडू पाहायला गेला तर ऑफ साईडच्या दिशेने क्रिकेट मधला क्लासिकल फटका ज्याला म्हणतात ना तो फटका सिक्सर किंगच्या बॅटीतून पाहायला मिळतोय. कॅन्डीच्या बॅटीतून षटकाराची मोर लावली. षटकाराने संघाची धावसंख्या पोहोचली गेली 4 44 धावा. काय फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये जणू काय आग ओकणारी फलंदाजी पाहायला मिळते. आज या शहापूरच्या ऐतिहासिक मैदानावर मला संधी मिळाली आहे आणि मला कशा प्रकारे फलंदाजी करायची. एक सिक्सर किंग म्हणून सातत्याने माझं नाव का घेतलं जात आहे हे दाखवून देतोय कॅन्डी. शेवटचा चेंडू असेल. हा चेंडू पुन्हा एकदा लेग साइडच्या दिशेने फेकून देतो कॅन्डी स्टाईल मध्ये. शेवटच्या चेंडूवर या तिसऱ्या षटकातील आलेला हा कॅन्डीच्या बाटीतून लगातारचा तिसरा षटकार आणि धावसंख्या 50 धावाच्या मात्र स्कोर बोर्डवर लागल्या. हरिओम मित्रमंडळ आयोजित धर्मवीर चषक मध्ये हा तिसरा खेळाडू ठरतोय. 2025च्या रौप्य महोत्सवामध्ये कॅन्डी लगातार तिसरा षटकार मारण्याचा विक्रम करतोय. शेवटचा आणि अंतिम पुकार. टीम मुरबाड आणि टीम NP स्पोर्ट्स शहापुरे. चला शेवटचा आणि अंतिम पुकार आहे NP स्पोर्ट्स एचा कर्णधार आहे मुरबाड संघ. चला कर्णधार आपण लगेच यायचं. सचिन चुरगे सर विनंती नाही तुम्ही संघाच्या कर्णधारला पाठवायचं. पुढचा चेंडू पुन्हा एकदा सलाम होता स्ट्राइक एंडला. फटका खूपच सुरेख सजवलाय. जर कॅन्डीच्या बॅटीतून आक्रमण येतोय. आज मला सुद्धा संधी मिळाली. मी स्ट्राइक एंड वर गेल्यानंतर कॅन्डी सारखे अशाच प्रकारे फटकेबाजी करेल आणि षटकार ठोकतोय. धावसंख्या 6 ने वाढली. धावसंख्या होते प्रगतीपथावर धावा 56 धावा जे मात्र पाहायला मिळतात या ठिकाणी. 56 धावा. पुढचा चेंडू पुन्हा एकदा फुल टोस चेंडू. फुल टोल वसूल करतोय. संकेत यावर केलेला आक्रमण आता या ठिकाणी पाहायला भेटतोय. अल्लेली गावचा सितारा सलाम शेखची बॅट बोलतोय. षटकारांची भाषा बोलतोय. धावसंख्या 6 ने वाढली. धावसंख्या 62 62 धावा. काय फलंदाजी. फक्त षटकार 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 हीच बोली भाषा चालू आहे. षटकार किंग आपण म्हणतो कॅन्डी याला, पण या ठिकाणी मयुरुद्दीनकर आणि कॅन्डीला षटकार किंग म्हणतात. पण या ठिकाणी पाहायला भेटतात सलाम शेख सुद्धा षटकाराची बोली भाषा करतोय. पुढील चेंडू आणि हा चेंडू खूपच सुरेख चेंडू पैकी फिंगर रोल केले गोलंदाजाने. हा चेंडू सुरेख टाकला. लगातारचा तिसरा मला द्यायचा नाहीये. मी सुद्धा एक नावादेला गोलंदाज आहे आणि त्या दृष्टिकोनाने हा चेंडू सुरेख टाकला. निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय. 62 धावा. मुरबाड टीमचा कर्णधार मुरबाड टीम. चला टॉस सोडवण्यासाठी यायचं.
पुढील चेंडू पुन्हा एकदा त्याच जागेवर त्याच ठिकाणी टाकला. जणू काय लगातार कॉफी ब्रेक स्टाईल मध्ये हा चेंडू पाहायला मिळाला, कारण की कमबॅक करतोय. 2 चेंडूवर 2 षटकार त्या दिशेला मारले. आता मला कमबॅक करायचे. जर लगातारचे 2 मला मारले तर मी 2-2 डॉट टाकेल आणि ते टाकले गेले. मुरबाड संघाचा कर्णधार शेवटचा आणि अंतिम पुकार असेल. आपण टॉस सोडवण्यासाठी सज्ज राहायचे, नाहीतर भाईंच्या भाषेत पॅनलाईचा सामना केला जाईल. इज्जत मध्ये इज्जत प्यारी है का पॅनल्टी प्यारी आहे पहा आलेला आहे. भाईचा शब्द म्हणजे ना, शब्द म्हणजे शब्दच. या ठिकाणी डिक्लेअर झोन मध्ये चेंडू एका धाब्यासाठी जातोय. 5 चेंडू टाकून झाले. शेवटचा चेंडू असेल. धावसंख्या पाहायला गेला 63 धावा. या ठिकाणी टॉस जिंकलेला आहे NPA संघाने. कर्णधार लगेच फिल्डिंग करण्याचा डिसिजन घेत आहे. पुढचा चेंडू मात्र अप्रतिम होता. बॅटीची कडा लागले. पुन्हा एकदा चेंडू जातोय घोषांकित डिक्लेअर झोन मध्ये. कुठेतरी संकेताने मनामध्ये धाडस केलं, मनामध्ये जिद्द गेली. मला 2 षटकार मारलेत ना, मला कमबॅक करावा लागेल आणि तो कमबॅक त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाला. या ठिकाणी 3रं षटक कंप्लीट होतंय. 4थं षटक कंप्लीट झाले संकेतच्या माध्यमातून. या ठिकाणी धावा पाहायला गेला प्रगतीपथावर 64 धावा. 4 षटकाच्या अखेरीस आता शेवटचं षटक टाकण्यासाठी शेवटचं षटक टाकण्यासाठी बिरवाडी गावचा गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये प्रफुल विदे मैदानामध्ये पाहायला मिळतोय. चला फिल्डिंग सजवायचे. शेवटचं षटक आहे. NPA संघ आपण सुद्धा लगेच यानंतरची मॅच कंप्लीट झाल्यानंतर सज्ज राहायचे. आपण टॉस जिंकल्यानंतर फिल्डिंग घेतलेली आहे. पुढील चेंडू, या चेंडूला सुद्धा पॉवरफुल सक्सेसफुल केला जातोय. कॅन्डीची बॅट फक्त षटकाराची भाषा बोलते. या ठिकाणी प्रफुल याच्या पहिल्या चेंडूवर षटकार ठोकला आणि षटकाराने संघाची धावसंख्या 70 धावा. 71 आणि इकडे 70. पुढील चेंडू पाहूया प्रफुल याचा कॅन्डीसाठी. हा चेंडू पुन्हा एकदा हाफ ट्रॅकर पॉवरफुल सक्सेसफुल. 6 धावांची मोर लावली. षटकार येतोय बॅक टू बॅकचा 2रा षटकार. कॅन्डीला मी मगापासून म्हणतोय का कॅन्डी षटकार किंग शहापूर तालुक्यामध्ये का म्हटलं जातं. भल्या भल्या गोलंदाजांचा कर्णधार म्हणून ज्याला ओळखलं जातं तो कॅन्डी. आणि त्याच्या बॅटीतून या ठिकाणी फक्त तुम्ही शांत राहा, माझी बॅट बोलते. 6 धावांची मोहर लावते. षटकार. पुढील चेंडू 3रा येतोय की काय, पण हा या ठिकाणी चेंडू वाईट पाहायला भेटला. प्रफुल सुद्धा चांगला गोलंदाज आहे सातत्याने. नक्कीच आमचे कुणाल दादा आम्हाला सांगताना सातत्याने, कारण की त्यांचं लक्ष खूप महत्वाचं आहे. या ठिकाणी लगातार 3 आले. आता सेकंड हॅट्रिक करतो की काय पाहूया. आणि हा चेंडू पुन्हा एकदा कुठेतरी गालामध्ये हसत असेल का हा फटका माझा कुठे मारायचा होता, गेला कुठे. या ठिकाणी एक धाव कंप्लीट. दुसरी धावेची पूर्तता आणि दुसरी धाव सुद्धा कंप्लीट होते. 2 धावा कंप्लीट. 2 धावाने संघाची धावसंख्या पोहोचली जाईल 79 धावा. मात्र प्रगती पथावा लागल्या. मगाची इगतपुरी संघाने लावलेला जो हाईट स्कोर होता तो हाईट स्कोर या ठिकाणी मोडलेला आहे. कॅन्डी फलंदाजी करतोय. 8 चेंडू 35 धाबांवर.
पुढील चेंडू पाहूया. 79 धावा मात्र प्रगती पथावर पाहायला मिळतात आणि हा चेंडू पुन्हा एकदा खूपच सुरेख फटका सजवलाय आणि हा चेंडूवर पाहायला मिळेल 1 बाउस 4 लगातो चौकार. 9 चेंडू 39 धावांवर फलंदाजी करतोय. कॅन्डीची बॅटिंग लाजवाब आहे. कॅन्डीची फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये अप्रतिम चालू आहे. 2 चेंडू बाकी आहेत. 50 करेल की काय पाहूया. हा चेंडूवर पुन्हा एकदा फटका सुरेख आहे आणि या चेंडूवर चेंडू जातोय 1 बाउस 4 चौकार. नक्कीच परफेक्ट मिडल ऑफ फटके होत नाहीयेत कारण की चौकार जाताना काठावर चेंडू पडतोय म्हणून कॅन्डी खुश होत नाहीये. त्याची बॅट फक्त षटकाराची बोली भाषा बोलते आणि या ठिकाणी कॅन्डीच्या बॅटीमधून आता धावा आल्या 43 धावा. आता शेवटचा चेंडू असेल आणि हा चेंडू पुन्हा एकदा हलका सकट केलाय. क्षेत्ररक्षक येतो बाउंड्री लगतचा एक धाव कंप्लीट. दुसरी धावेची पूर्तता आणि या ठिकाणी काय पाहायला भेटतंय 2 धावा कंप्लीट झाल्या आणि 2 धावांनी संघाची धावसंख्या फोसली जाईल प्रगती पथावर. 89 धावा आणि 90 धावांचं टार्गेट ठेवलं टीम नीरज स्पोर्ट्स आसनगाव संघाने NP स्पोर्ट्स B संघासमोर. फिल्डिंग लावून घ्यायचंय. फिल्डिंग लावून घ्यायचंय. पहा मित्रांनो स्क्रीनवर दाखवलं जात आहे स्वर्गीय धर्मवीर आनंद दिघे साहेब स्मृती चषक 2025 भव्य धर्मवीर चषक क्रिकेटचा सोहळा आपल्याला पाहायला भेटतो. सोमवार दिनांक 6 जानेवारी जो मात्र ही स्पर्धेला सुरुवात झाली आणि रविवार दिनांक 12 जानेवारी फायनलचा दिवस असेल. रौप्यमय महोत्सव आपण पाहतोय. या 25व्या वर्षामध्ये थाटामाटामध्ये ही स्पर्धा सजवली. शहापूर तालुक्यातील सर्वात मोठी स्पर्धा हरिओम मित्रमंडळ आयोजित धर्मवीर चषक. पहिले षटक टाकण्यासाठी गोलंदाज ट्रॅकवर आपण पाहत आहोत. गोलंदाज सुमित
30 चेंडू 90 ची गरज आहे. प्रत्येक षटकामध्ये 18 धावा कराव्या लागतील. 18च्या रन रेटनी धावा कराव्या लागतील. 90 धावा 5 षटकामध्ये कंप्लीट करायचे. पंचांचा ग्रीन सिग्नल आमच्यापर्यंत पोहोचला. नक्कीच मॅचला सुरुवात होते. बोरशेती गावचा हा गोलंदाज सुमित आपल्याला पहिले षटक टाकताना पाहायला मिळतोय. तर या ठिकाणी फलंदाज स्ट्राईक गेला 22. पहिला चेंडू हेलिकॉप्टर लँड केला आणि हा चेंडू फटका फसला आणि त्या ठिकाणी वाली होता तो गालामध्ये असला कारण की धक्का बसला. विकेटचं बदन. गोलंदाज एसबी आपण पाहतोय. पहिल्याच चेंडूवर सफलता पाहायला मिळते. पुढील फलंदाज मैदानामध्ये पाहायला मिळेल यश आणि हा चेंडू वाईट. एक धाव घेतली जाते. पुढचा चेंडू पाहूया. हा चेंडू पाहायला गेला पुन्हा एकदा व्हाईट चेंडू पाहायला भेटतो आणि या ठिकाणी गोलंदाज रिव्ह्यू घेत आहे. रिव्ह्यू व्हाईट साठी. चेक केले जाते या ठिकाणी व्हाईट चेंडू आहे की नाही. फेअर डिलिव्हरी. निर्धाव चेंडू आहे. पुढचा चेंडू बघूया 22 साठी. हा चेंडू खूपच सुरेख फटका सजवला अर्जुन आहे. चेंडू मात्र थोडासा खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळाला. परिणाम ह्या ठिकाणी एक धाव कंप्लीट केली जाते. एका धावाने संघाची धावसंख्या पाहायला गेली धावसंख्या 3 धावा. एसबी आपण पाहतोय गोलंदाज ट्रॅकवर चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये तो करतोय. आतापर्यंत 4 चेंडू त्याने टाकलेत. आदरणीय या ठिकाणी ठिलेगावचे एक चांगले क्रिकेटर ज्याने सातत्याने हरिओम क्रिकेटसाठी क्रिकेट केला राजेजी ठाकरे साहेब हे उपस्थित आहेत. त्यांना विनंती आहे आपण स्टेजवर यायचे. आपलं हार्दिक हार्दिक स्वागतम सुस्वागतम आहे. चौकार आला. चौकाराने संघाची धावसंख्या पोहोचली जाईल प्रगती पथावर. धावा 8 धावा. षटक क्रमांक पहिलं. एक चेंडू शिल्लक आहे.
षटक क्रमांक पहिलं कंप्लीट होते. पहिल्या षटकाची अखेरीस धावसंख्या या ठिकाणी पाहायला गेलं तर धावसंख्या 9 धावा. 9 धावा पाहायला मिळतात. पहिले षटक कंप्लीट होत आहे. SB च्या माध्यमातून खूपच सुरेख गोलंदाजी झाली. आता दुसरं षटक टाकण्यासाठी गोलंदाज ट्रॅकवर गोलंदाज कोण येईल आपल्याला पाहायला मिळेल. तर गोलंदाजीसाठी सज्ज होतोय गोलंदाज बाली. पाहूया पुढील षटक टाकण्यासाठी बाली गोलंदाज ट्रॅकवर यश स्ट्राईक एंडवर फलंदाजी करतोय. हा चेंडू पाहायला गेला तर वाईट चेंडू पाहायला मिळाला. वाईट चेंडू पाहायला मिळतोय. पुढचा चेंडू. हा चेंडू खूपच सुरेख फटका सजवला. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. कुठलीही धाव नाहीये म्हणजे निर्धाव चेंडू. यश मात्र कशा प्रकारे कामगिरी करेल हे पाहायला मिळेल मैदानामध्ये. पुढील चेंडू बाली याचं फिंगर रोल केला होता. फटका फसलाय की काय पाहूया आपण. हा चेंडू सेफ झोनचा फटका पाहायला मिळतोय कारण की पॉवरफुलचं षटक आहे आणि त्या षटकामध्ये पॉवरफुल फलंदाजी करावी लागेल. 90 धावा आम्हाला करायचे आणि हा चेंडू 1 बाउन्स 4 धावांसाठी याच्या बॅटीतून चौकार पाहायला मिळाला. सातत्याने यशचं विश्लेषण करायचं गेलं ना तर यशच्या माध्यमातून शहापूर तालुक्यातील एक गाव एकचा कुठलाही संघ असो त्या संघाला जे मोठे संघ आहे त्याला स्पॉन्सरशिप करत असतो यश. वक्रतुंड चेरपोली संघाला तो मात्र स्पॉन्सरशिप करत असतो आणि या ठिकाणी पाहायला मिळेल पुढील चेंडू कशा प्रकारे टाकला जाईल. हा चेंडू वाईट घोषित केला संदेश सरांनी आणि वाईटच्या स्वरूपात एक धाव ऍड केली जाईल. धावसंख्या 15 जी मात्र पाहायला मिळेल टीम NP स्पोर्ट्स शहापूर बी संघाची. पुढील चेंडू पाहूया. हा चेंडू पुन्हा एकदा लेग साईडला मारायचा होता. अंगावर चेंडू स्पर्श झाला आणि हा चेंडू निर्धाव पाहायला मिळतोय. पुढील चेंडू पाहूया. पुन्हा एकदा हा चेंडू कुठे मारायचा होता. चेंडू मात्र अंगाला स्पर्श झाला. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षकाचा होता आणि या ठिकाणी पाहायला गेलं तर एक धाव कंप्लीट केली जाते बाईच्या स्वरूपात. धावसंख्या 16 लेग बाईच्या स्वरूपात आणि या ठिकाणी आपण स्लिपला खेळाडू पाहतोय. या संघाचे स्पॉन्सर नीरज बोंबे साहेब हे सुद्धा खेळत आहेत आपल्या संघामध्ये. आज पाहायला मिळेल कारण की भरपूर दिवसानंतर आज क्रिकेट खेळण्याची संधी मिळाली आणि हरिओम स्पर्धा आम्हाला सर्वांना आवडते खेळायची म्हणजे खेळायचीच आणि ती खेळण्यासाठी आपल्याला पाहायला मिळतात. जो खेळाडू होता त्याने बॉल अडवलं तो मात्र वाहिदने चेंडू अडवल्यानंतर फेकला होता. पुढील चेंडू. हा चेंडू पुन्हा एकदा घुटना टेक तमाशा देख असा फटका मारायचा होता पण चेंडू मात्र पाहायला गेलो ना अप्रतिम चेंडू टाकला. निर्धाव चेंडू. शेवटचा चेंडू असेल या षटकातील. पुढचा चेंडू. हा चेंडू तिथेच फंबल झाला आणि या ठिकाणी या चेंडूवर डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न केला बालियाने पण या चेंडूवर एक धाव कंप्लीट. एका धावाने संघाची धावसंख्या पुढे सरसवली जाईल. धावसंख्या 17 धावा. षटक क्रमांक दुसरं कंप्लीट होतंय बालीच्या माध्यमातून. 90 धावांची गरज होती 5 षटकामध्ये. आतापर्यंत 2 षटक कंप्लीट झाले. 2 षटकामध्ये धावा पाहायला गेल्या 17 आल्या. 18 चेंडू 73 धावांची गरज आहे जिंकण्यासाठी. 18-73चं समीकरण आपल्याला पाहायला मिळेल. तर गोलंदाजीसाठी गोलंदाज हर्षल डुंबा. हर्षल गोलंदाज आपल्याला पाहायला भेटतो. पुन्हा एकदा आल्लेनी गावचा हा सितारा मैदानामध्ये पाहायला मिळेल. सलाम झाला
हर्षल डुंबा झाला आणि नक्कीच या ठिकाणी विजय स्पष्ट झाला. हे ना अल्लेनी गावचे खेळाडू सातत्याने ओपन क्रिकेटमध्ये शहापूर ग्रामीण ओपन क्रिकेटमध्ये पाहायला मिळतात. गोलंदाजीसाठी सज्ज झाला. पाहूया स्ट्राईकला भावेश कशा प्रकारे कामगिरी करेल. हर्षल याचा पुढचा चेंडू. हा चेंडू अप्रतिम चेंडू पाहायला मिळतो. टप्पा पडला. यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाऊन विसावला. निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय. गोलबन गावचे सरपंच यष्टीरक्षकाच्या भूमिकेमध्ये जगदीश दादा हे सुद्धा पाहायला मिळतात. पुढील चेंडू रिवर्स साठे गेलाय. फटका सुरेख आहे पण चेंडू फक्त आणि फक्त एकच धाव मिळणार आहे. धावसंख्या 1 ने वाढते. धावसंख्या 18 धावा पाहायला मिळतात. आता 17 चेंडू 73 धावांची गरज. आज नाईटला A1 पवन पाहायला मिळेल. चेंडू फेकायचा. पुढील चेंडू पाहूया. हा फटका खूपच सुरेख आहे आणि हा चेंडू जातोय वन बाउन्स. यशच्या बॅटीतून येतो हा चौकार. मुख्य मंचावर पाहायला गेलं ना तर त्याला क्रिकेटचा छंद असा मकरंद आज या ठिकाणी मॅच पाहण्यासाठी उपस्थित आहे. पुढील चेंडू पुन्हा एकदा अप्रतिम फटका सजवलाय. चौकार आल्यानंतर त्यानंतर आता मात्र पुढच्या चेंडूवर षटकार ठोकतोय. याच्या बॅटीतून षटकार पाहायला मिळाला. षटकाराने संघाची धावसंख्या 28 अंकावर पोहोचले. 90 धावा आम्हाला चेस करायचे. त्यासाठी फलंदाजी या ठिकाणी खूपच सुरेख चालू आहे. पुढचा चेंडू पुन्हा एकदा आतमध्ये चेंडू वळण केला होता आणि या ठिकाणी डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न केला जात आहे. पुन्हा एकदा बॅकअप सुरेख आहे. वाहिद त्या ठिकाणी चेंडू पर्यंत बॅकअप साठी अर्जुनाने डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न केला होता पण चेंडू मात्र एस्टर्नवर आलेला नाही. पुढील चेंडू बाबूया 22 साठी. पुढे मात्र स्टेप आउट केला. फटका सुरेख आहे. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तर तैनात आहे. चेंडू अडवतो. चेंडू फेकी होते. तत्परता घेतली गेली. एकच धाव. एका धावाने संघाची धावसंख्या 30 अंकावर पोहोचले. षटक क्रमांक 3 कंप्लीट होत आहे. म्हणजे 10.00च्या सरासरीने धावा आतापर्यंत केल्यात 30 धावा. पण या ठिकाणी 18.00च्या सरासरीने धावा करायच्या होत्या. आता उर्वरित 12 चेंडू आणि 12 चेंडू मध्ये करायचे धावा 60 धावा. 12 चेंडू 60 धावा. एसबी गोलंदाजीसाठी एसबी पाहायला भेटतो. पुन्हा एकदा चौथं षटक टाकण्यासाठी आला. पहिला चेंडू यॉर्कर चेंडू ब्रह्मास्त्र त्याच्या अस्त्रामध्ये अडकतोय. चांगली गोलंदाजी. एसबीचा विचार केला ना तर चांगला गोलंदाज आहे. सातत्याने ओपन क्रिकेट शहापूर एक गाव एक संघामध्ये शहापूर ओपन क्रिकेट चांगला ग्रामीणचा क्रिकेट त्याचा राहिला आणि तोच गोलंदाज पाहायला मिळतोय. पुढील चेंडू बघूया. हा चेंडू बॅटीची कडा लागले. चेंडू जातो डिक्लेअर झोन मध्ये एका धावेसाठी. यानंतर मॅच असेल एनपी स्पोर्ट्स ए संघ टॉस जिंकल्यानंतर प्रथम
फिल्डिंग करण्याचा डिसिजन घेतला, फिल्डिंग साठी सज्ज राहायचं. तर टीम मुरबाड आपला पूर्ण स्क्वॉड घेऊन आपण खेळाडू कक्षाजवळ यायचं. पुढील चेंडू, हा चेंडू पुन्हा एकदा खूपच सुरेख फटका सजवला. क्षेत्ररक्षक बाउंड्री लगत आला, चेंडू अडवला गेला, चेंडू फैकी होत्या आणि तत्पुरता घेतल्या गेला. ह्या ठिकाणी 2 धाबा, 2 धावाने संघाची धावसंख्या पुढे सरसवली जाईल. डबल 3, 33 धावा. हार्दिक पांड्या सरांचा जर्सी क्रमांक 33. अनेक खेळाडू आहेत, त्यांचं जर्सी क्रमांक 30 नंबर लावले जातं. पुन्हा एकदा फटका फसलाय की काय, आणि या ठिकाणी 1-2 तिसऱ्या अटन मध्ये झेल घ्यायचं होतं. कॅन्डी होता त्या ठिकाणी. कॅन्डी मात्र झेल घेण्याचा प्रयत्न करत होता, एफर्ट सुरेख होता, पण 2 धावा कंप्लीट केल्या गेल्या. धावसंख्या 35 धावा जो मात्र पाहायला मिळाल्या. SBI चं षटक चालू आहे मैदानाच्या आतमध्ये. बॉलर बॅक ड्राईव्ह फटका सुरेख होता. या अशा प्रकारचे चेंडू अडवण्यामध्ये कुठेतरी गोलंदाज मागणे ठरतात, कारण की तेवढा वेगाने चेंडू टाकायचा. आपण आपला फुटवर घेऊन धावत पळत जात असतोय आणि तेवढाच वेगाने फलंदाजाने मारलेला चेंडू अडवणं हे सोपी गोष्ट नाही. पण त्या ठिकाणी अप्रतिम क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. एकच धाव घेतली. आता शेवटचा चेंडू असेल. हा चेंडू रिव्हर्स अटॅक केला होता, पण या चेंडूवर काय पाहायला मिळेल, लेग बायच्या स्वरूपात एक धाव. अशा प्रकारे षटक क्रमांक 4 जे मात्र SBच्या माध्यमातून कंप्लीट झालं. आणि पाहायला गेलं तर धावा प्रगती पथावर लागल्या 37. आता समीकरण 6 चेंडू आणि 6 चेंडू मध्ये करायचे धावा. भरपूर धावांची गरज आहे. जणू काय वन साइड हिरो कसं म्हणतो ना, त्याच प्रकारे वन साइड गोलंदाजी केली, वन साइड फलंदाजी केली. आता गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज आपण पाहतोय. शिरोळ त्याचं गाव आणि वाहिद त्याचं नाव. पहिला चेंडू पाहायला गेला तर वाईट चेंडू पाहायला मिळतोय. नक्कीच कुठेतरी शिक्षण घेण्यासाठी तो मुंबईला असतो, पण गाव त्याचं शिरोळ आहे. पहिला चेंडू वाईट टाकल्यानंतर दुसऱ्या चेंडूवर वाहिद डायरेक्ट दांडी गुल करतोय, फलंदाजाला बाद करतो, फर्निचर डिस्ट्रॉय करतोय. पुढील फलंदाज मैदानामध्ये पाहायला मिळेल मेजर. या ठिकाणी विकास मेजर एक बॉडी बिल्डर, याच्यामध्ये क्षमता आहे, लगा तो 6 खेळण्याची ताकद आहे. पाहूया. हा चेंडू पुन्हा एकदा लेग साइडच्या दिशेने खूपच सुरेख फटका सजवला. क्षेत्ररक्षक आहे, चेंडू पर्यंत पोहोचला, चेंडू अडवला गेला, चेंडू फैकी केली जाते. नक्कीच मला तरी वाटतं त्या ठिकाणी विजय कालचेडा आहे की काय, आणि नक्कीच तोच आहे. पुढचा चेंडू पुन्हा एकदा खूपच सुरेख फटका सजवलाय आणि हा चेंडू फेकून देतोय. 6 धावांसाठी षटकार. सॉरी, लेग साइडच्या दिशेने नचिकेत आहे. पंचेचाळीस धावा. पुढील चेंडू, हा चेंडू पुन्हा एकदा उडवला. स्टेट ड्राईव्ह फटका, लाजवाब फटक्यामध्ये वजन, धावा भावेच्या बॅटीतून अर्धा डझन, षटकार. एकावन्न धावा पाहायला मिळतात प्रगती पथावर. काय फटकेबाजी चालू आहे. पुढचा चेंडू, हा चेंडू तिसरा पुन्हा एकदा उडवलाय. हा चेंडू कुठे लँड होतोय पाहूया. या ठिकाणी दशरथ सरांच्या हातामध्ये उंचलीमध्ये जाऊन बसतोय. लगातारचा तिसरा वाराच्या नादामध्ये आता विकेटचं बर्तन, फलंदाज बाद.
Babesh back to the dugout. पुढील फलंदाज या ठिकाणी संघाचा कर्णधार पाहायला मिळतोय निलेश सर. पहा मित्रांनो, जणू काय निलेश सर फलंदाजीसाठी आले. दोन्ही संघाचे कर्णधार कसे आहेत, एका साइडला यष्टिरक्षकाच्या भूमिकेमध्ये पुन्हा एकदा नीरज बोंबे सर आले आणि या ठिकाणी निलेश याच्यासाठी यष्टिरक्षण करण्यासाठी ते स्वतः उभे राहिले. शेवटचा चेंडू आहे, क्लोज किपिंग केली, विकेट घेतली तर 500 रुपयाचं पारितोषिक मकरंद यांच्याकडून. आणि हा चेंडू सुद्धा आकाशालगत उडवलाय. पाहूया, फटका फसलाय, अर्जुन आहे कारण की धक्का बसला. फलंदाज बाद, विकेटचं बदल. अशा प्रकारे ही मॅच जिंकली फलंदाजीच्या जोरावर, गोलंदाजीच्या जोरावर. नीरज स्पोर्ट्स आसनगाव संघाने जिंकलेल्या संघाचा हार्दिक स्वागत, हरलेल्या संघाचं कौतुक. धन्यवाद.